नमस्कार. आज ना आपण पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे बिस्किट पाहणार आहोत. हे तुम्ही टी टाईम स्नॅक्स किंवा मुलांना टिफिनलाही मधल्या वेळेस खाता येणारे असे बिस्किट आहेत. बिस्किट एकदम टेस्टी बनलेले आहेत. बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहेत. आतून पण छान असे कुरकुरीत झालेले आहेत. हे बिस्किट कसे बनवायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर ना एक लाईक करायला विसरू नका. एक कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर याच्यासाठी ना काहीच नाही, घरामध्ये उपलब्ध साहित्य आहे ना त्याच्यामध्येच हे छान असे आपले बिस्किट होऊन जातात. तर काय करायचं आहे, एक कोणती पण वाटी घ्यायची आहे. त्याच वाटीनं आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. कप घ्या नाहीतर अशी वाटी घ्या. तर याच वाटीनं आपण एक वाटी बारीक रवा घेणार आहोत. डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच आपण तो घेणार आहोत. तर एक वाटी रवा आपण बरोबर घेतलेला आहे आणि तेवढी साखर पण घेणार आहोत. जर तुम्हाला कमी गोड आवडत असतील बिस्किट तर तुम्ही साखर थोडीशी पाऊण वाटी घेतली तरी चालेल. मी इथं एक वाटी साखर पण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच आता आपल्याला वेलची टाकायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये छान मिक्स बारीक होते. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही बेकिंग पावडर असेल तर ती पण घेऊ शकता. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आहे. रवा थोडासा बारीक झाला पाहिजे. मोठा असेल किंवा बारीक रवा असेल तो पण मिक्सरलाच बारीक करायचा आहे. तर हे बघा आपलं हे अशी पावडर तयार झालेली आहे. तर एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात, कारण याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथं ना अर्धी वाटी, त्याच वाटीनं अर्धी वाटी भरेल इतपत हे दूध आहे. याच्यापेक्षा जास्त दूध घ्यायचं नाही आणि हे छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटेल आपल्याला इथं खूप पातळ झालं आहे तर नाही, तर हे एवढंच दूध लागतं इथं, कारण हे रवा छान मुरला जातो. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. एक वाटी गव्हाच्या पिठानंच आपल्याला हे बिस्किट छान हेल्दी टेस्टी बनणार आहेत. तर बघा हे मिश्रण असं मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ना एक वाटी गव्हाचं पीठ टाकून थोडंसं तूप टाकणार आहोत. इथंच तुम्ही तूप टाकू शकता. 2 चमचे तुपाचे छान टाकायचे आहेत. तूप घट्ट असर 2 चमचे टाकायचं, त्याच्यापेक्षा जास्त पण टाकायचं नाही. तर गव्हाचं पीठ छान मिक्स झाल्यानंतर आपण तूप त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत आणखीन मळून घेणार आहोत. तुपामुळे ना एक खुसखुशीतपणा येतो. तेलाचा नाही वापर करायचा. तेल पण टाकू शकतात पण तुपानं टेस्ट देतात हे बिस्किटं. त्यामुळे 2 चमचे असे घट्टसर तूप घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त तूप घ्यायचं नाही. जर तुम्हाला तूप कमी घ्यायचं आहे तर तुम्ही बेकिंग सोडा थोडासा आणखीन किंवा खायचा सोडा इथं वापरू शकता. पण काय होतं, तुपाने एकदम बेकरीमध्ये जसे चविष्ट बिस्किट मिळतात ना तशी चव या तुपामुळे येते आणि खुसखुशीतपणाही येतो आणि छान मळलं पण जातं. आणि बघा हे असं इतपत आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. हे परफेक्ट माप आहे. या मापानंच हे मळून घ्यायचं आहे. तर आता हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूयात, म्हणजे छान त्याच्यातला रवा पण फुलतो आणि मुरलं जातं आणि छान असं आपल्याला गोळे त्याचे बनवता येतात. तर बघा हे अर्ध्या तासानं मी इतपत आपलं पीठ बघा हे कसं खव्यासारखं दिसतंय. तर या पद्धतीनं हे पीठ आपलं छान मुरलेलं आहे. तर याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तुम्ही एखाद्या म्हणजे छोटीशी पोळी लाटूनही गोल गोल आकाराच्या पण करू शकतात बिस्किटं. पण इथं असे बेकरीमध्ये जसे मिळतात ना त्या पद्धतीचे गोल गोल आपण बिस्किट करून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे. थोडेसे चपटे करायचे, क्रॅक आले तरी चालतील. या पद्धतीनं सगळे बिस्किट आपले करून घ्यायचे आहेत. 24 ते 25 हे गोळे तयार झालेले आहेत आणि तेल छान मीडियम गरम झालं पाहिजे. जास्त कडकडीत गरम नको, नाहीतर काळे करपतात. तर या पद्धतीनं मीडियम गरम तेलामध्ये हे गोळे तयार सोडून घ्यायचे आहेत आणि छान तळून घ्यायचे आहेत. जास्त मीडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत. जास्त फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर मधून तसेच ओलसर राहतात. त्यामुळं असं तळून घ्यायचे आहेत. अगदी 5 मिनटाच्या आत हे तळून होतात. पण थोडंसं फ्लेम कमीच ठेवायची, जास्त वाढवायची नाही आणि छान असे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आतून छान कुरकुरीत होतात, बाहेरून अगदी क्रिस्पी होतात. मस्त असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक
तुम्ही हे मुलांना ना टिफिनला मधल्या वेळेस खाता येणारे बिस्किट आहेत किंवा चहाबरोबर पण हे खूप छान लागतात. टी टाईम स्नॅक्स म्हणूनही याचा वापर तुम्ही करू शकता. अगदी घरी छान असे आपले चांगल्या तेलामध्ये तळले गेलेले, बाहेरचे कसे असतात कसे नाही हे माहिती नसतं आणि मुलांना हे घरी बनवलेले हेल्दी होऊन जातात. तर बघा हे असे छान तळून घ्यायचे आहेत. तर इतपत तळले की त्याला थोडेसे क्रॅक येतात, जसे बाहेरच्या बिस्किटाला बेकरीच्या बिस्किटाला कसे क्रॅक येतात. तुम्ही तळायचं नसेल ना तर हे बेक पण करू शकता आणि असे तळून पण खूप छान लागतात. तर एकदा हे अशा प्रकारचे बिस्किट गव्हाच्या पिठाचे नक्की करून बघा. सगळे हेल्दी पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आणि तुम्हाला वाटलं तर आणखीन हेल्दी तर याच्यामध्ये तुम्ही काजू बदामचाही वापर करून घेऊ शकता. आणखीन टेस्टी बनतात हे. तर असे आपले हे तळून झालेले आहेत. सगळेच असे तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच हे असे म्हणजे छान तळले जातात. तर बघा हे सगळे तळून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर ना हे छान कुरकुरीत होतात. बाहेरून क्रिस्पी आतून कुरकुरीत असे आपले हे बिस्किट तयार होतात. नक्की करून बघा या बिस्किटाचा प्रकार. मुलांना खूप आवडेल. तर बघा ह्या पद्धतीनं तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया तशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.